चिंचणी एक पौराणिक ठिकाण, आल्हाददायक हवामान व सुरम्य किनारा लाभलेलं उत्तर कोकणातील आगळंवेगळंच शहरवजा गाव. 18 पगड जाती जमातीचे लोक गुण्या गोविंदाने पिढ्यानपिढ्या येथे नांदत आहेत. शेती, बागायत, डाय मेकिंग व मासेमारी या तीन प्रमुख उद्योगासह चिंचणीस उद्योगनगरीच म्हणावे लागेल. स्वातंत्र्य चळवळीचा सहभाग व धार्मिक महत्त्व असलेले या क्षेत्रातील जीवन बंधुभाव व सहकार्याचे आहे. शिक्षण क्षेत्रात तर या गावाने बाजीच मारली आहे. ज्ञानगंगेचं पुण्य सलील घरोघरी व परिसरात नेण्याचं कार्य येथील संस्था व समाज अविरतपणे करीत आहेत. ऐतिहासिक व भौगोलिक पार्श्वभूमी असलेल्या या भागात शालिवाहन राजाच्या काळात अनेक क्षत्रिय लोक आले. त्यातीलच एक राऊत कुटुंब. इसवी सन 1800च्या सुमारास मरली राऊत यांचे वंशज लक्ष्मण, गोंद्या व पोषा हे होते. 1845च्या सुमारास धोंड्या व विठ्ठल हा परिवार होता. सन 1865 साली मुकुंद विठ्ठल राऊत यांची वंशवेळ पुढे मंगळ्या, केशव, काशीनाथ व 2 मुलींसह 1900 शतकाच्या सुमारास चिंचणीत स्थायिक झाले. थोरला मंगळ्या, त्यांना नाना म्हणत असत. गणपत, पांडुरंग व नारायण हे त्यांचे चिरंजीव. नारायण हे अभ्यासू वृत्तीचे एक निरलस व्यक्तिमत्व. शिक्षण क्षेत्र ही त्यांची आवड. लेखन कौशल्य हा त्यांचा प्रांत. विविध नियतकालिके व वर्तमानपत्रातून त्यांचे लेख प्रकाशित होत असत. 1.5 एकर घेतली एवढ्या जमिनीने तात्यांचे समाधान झाले नाही. वाडी करण्यास खोकऱ्यावर गेले. त्यांच्याकडे 4-5 गडी जेवायला असत. त्यावेळेस काकू एकटी हे सर्व बघत असे, पण तात्याचा स्वभाव फार रागीट होता. नंतर मुकादम म्हणून राड्याची मला खोकऱ्यावर विनंती केली, पण मी तात्याचा स्वभाव बघून घाबरलेलो होतो म्हणून गेलो नाही. एकदा खूप तो 7-8 वर्षांना वाढला. आपावसाने पण प्रगती केली व काकूला सर्व सुना चांगल्या मिळाल्या. तिचा नम्र स्वभावामुळे ती सुनात व नाचुनामध्ये आवडती झाली. त्यामुळे तिचे शिक्षण नसूनही आदर्श गृहिणी झाली. तिने सर्व मुला नातावर खूप प्रेम केले. त्यामुळे ती प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, ती खरी आई झाली. तिला चांगले आरोग्य मिळावे. पांडुरंग म्हणजे बंड्या अण्णा, एक हरहुन्नरी विनोदी व्यक्तिमत्व, एक स्वातंत्र्य सैनिक. त्यांनी देशकार्यास वाहून घेतले. दुसऱ्या महायुद्धात त्यांचा सक्रिय सहभाग होता. मंगळ्या सुतारकाम शिकले होते. सोबत त्यांच्यासह धाकटा बंधू काशीनाथ सुद्धा होता. केशव मुकुंद राऊत यांना दादा म्हणत असत. साधे घर, जमीन नव्हतीच. घरची स्थिती गरिबीची होती. 1918 साली केडी हायस्कूलच्या इमारतीचे चुना मळण्याचे काम दादांना मिळाले. त्या कामाने प्रभावित झालेल्या बाबरेकरांनी दादांस वाणगाव येथील 8 एकर जमीन, 2 विहिरी व घर खंडाने दिले. दादांनी दिवस रात्र मेहनत करून त्या जमिनीतून खूप उत्पन्न काढले. एक प्रामाणिक व्यक्ती म्हणून दादांचा लौकिक होता. ते हिंदी व गुजराती अस्खलित बोलत असत. वाणगावला ते 18 वर्षे राहिले. चिंचणीचे लोक दादांना वाणगाव्या केशव म्हणत असत. अक्का, नारायण, नाना, रामभाऊ, कमळाकर व सोना यांचा जन्म वाणगाव येथीलच. 1925 साली दादांनी देमनभाट येथे जमीन विकत घेऊन एक स्वतःसाठी व दुसरे काशीनाथ बंधूंसाठी घरे बांधली. 1928 साली दादांनी केतकाट येथे 8 एकर जमीन कसण्यास सुरुवात केली. 1930 साली अक्का व काशीनाथ बंधू यांचे लग्न झाले आणि 1931 साली एक दुःखद घटना घडली. दादांची पहिली पत्नी वारली. त्यावेळी बंधूंचे वय 8 महिने होते. दादांचा बाईशी पुनर्विवाह झाला. पुढे दादांनी 1936 साली घडोशाची 1.5 एकर व चिंचणी येथे 1 एकर जमीन घेतली. दादांचे सर्व व्यवहार पारदर्शी व दूरदर्शीपणाचे होते. वाडी करीत असताना दादांनी अनेकांना मदत केली, आश्रय दिला. दरम्यान एका सावकाराने खोकरे येथे 12 एकर जमीन खंडाने दिली. दादांचे धनिक सावकारांबरोबर सलोख्याचे संबंध होते. दादांची उठबस त्यांच्याशी नेहमीच असे. तनाशीची 8 एकर जमीन विकत घेऊन दादांनी त्याचा ताबा घेतला. दादा शिकलेले नव्हते, तरीही हिशोब करण्यात मात्र
तरबेज होते, व्यवहार चातुर्य होते, आर्थिक व्यवहार पूर्णपणे दादा सांभाळत असत. 1947-48 या वर्षी दादांनी तनाशीच्या मांडवीची विहीर खोदली. 6 फुटावर दगड लागला. सुरुंग लावून विहीर खोल केली. थोडेच पाणी लागले. दादा निराश झाले. 1918 ते 1948 पर्यंतच्या काळात दादांनी अनेक व्यवहार लिलिया सांभाळत आपला जम बसविला होता व कुटुंब स्थिर स्थावर झाले. 1949 साली दादांची प्रकृती खालावली. एक दुर्धर व असाध्य रोगाने त्यांना ग्रासले. गंभीर आजार झाल्याचे समजले. उरलेल्या आयुष्यात बरीच कामे करायची होती. आपण आता काही दिवसच आहोत हे दादांना समजले. लगेच कमावलेल्या मिळकतीचे मृत्यूपत्र केले. दादांची प्रकृती फारच खालावली. घाईघाईत 20 डिसेंबर रोजी रामभाऊंचे लग्न झाले. दादा आजारांच्या वेदनांनी बेजार झाले होते. 30 डिसेंबर 1949 रोजी दादांचे निधन झाले. मोठा आघात झाला. बायवर दुःखाचा डोंगर कोसळला. दैवजात दुःखे भरता, दैवजात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. बायचे वय फक्त 38 वर्षे होते. 7 मुलांची काळजी बायलाच घ्यायची होती. आप्पा तिसरीत होता. 1950 साली तिसरी उत्तीर्ण झाल्यानंतर चिंचणीच्या 1 नंबरच्या शाळेत आप्पांनी प्रवेश घेतला. वक्तृत्व स्पर्धा मंडळामध्ये सक्रिय सहभाग घेतला. नंतर केडी हायस्कूल चिंचणी येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. 1958 साली मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे कॉलेजचे शिक्षण फक्त मुंबईतच शक्य होते. मुंबईत राहण्याची सोय नव्हती. कमळाकर बंधूने पुढाकार घेऊन सर्व व्यवस्थासह कॉलेज शिक्षण सुरू झाले. कॉलेजमध्ये चांगले मित्र मिळाले. एक पंचक तयार झाले. आप्पा नियमित अभ्यास करीत असे. कॉलेजच्या वाचनालयात रात्री 9 वाजेपर्यंत अभ्यास चाले. कॉलेजच्या पहिल्या वर्षी प्रथम श्रेणी मिळाल्यानंतर स्कॉलरशिप सुरू झाली. इंटर सायन्स दुसऱ्या श्रेणीत उत्तीर्ण होऊन आनंदात भर पडली. तो एक महत्त्वाचा टप्पा होता. 1963 साली BSc परीक्षा उत्तीर्ण होऊन आप्पा पदवीधर झाले. त्याच वर्षी तारापूर एज्युकेशन सोसायटीचे विज्ञान शिक्षक म्हणून ते रुजू झाले. 1964 साली संस्थेने B.Ed प्रशिक्षणासाठी आप्पांस पाठविले आणि 1966 साली पर्यवेक्षक म्हणून त्यांना बढती मिळाली. संस्थेत अनेक उपक्रम त्यांनी राबविले. तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर मानाचे पुरस्कार शाळेला मिळू लागले. अनेक शैक्षणिक सहली काढल्या. नवीन इमारती, अद्ययावत प्रयोगशाळा, पुरेसे वाचनालय यांची निर्मिती झाली. पंचक्रोशीत तारापूर संस्थान नावारूपाला आले. 1966 ते 1986 हा 20 वर्षाचा कालखंड पर्यवेक्षक म्हणून गाजला. 1986 ते 1996 ही 10 वर्षे ते मुख्याध्यापक हे पद सांभाळून अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. मुख्याध्यापक एक कुशल प्रशासक हे समीकरण झाले. अनेक उपक्रम राबवीत शेवटी 1996 साली आप्पा निवृत्त झाले. शिक्षक सेवेत असताना 1966 साली कुमारी पुष्पलता हरिश्चंद्र सावे यांची शिक्षिका म्हणून नेमणूक झाली. 25 डिसेंबर 1966 रोजी आप्पा पुष्पा विवाहबद्ध झाले. पुष्पाचे वडील हरिश्चंद्र भाऊराव सावे मूळचे तारापूरचे. 7वी उत्तीर्ण झाल्यानंतर घरीच होते. त्यांचे आतेभाऊ कैलासवासी दीनानाथ सावे यांनी त्यांना लातूरला बोलावून घेतले. त्यांना बांधकाम व्यवसायामध्ये नोकरी देऊन पुढे काकांनी स्वतंत्र व्यवसाय केला. एक हॉटेल व जनरल स्टोअर सुरू केले.
पुष्पलता ही त्यांची एकुलती एक कन्या. काका काकूंचे पुष्पावर जीवापाड प्रेम. तिला कॉलेज शिक्षणासाठी उस्मानाबाद येथे ठेवून पदवीधर केले. काकांचे लातूरमध्ये चांगलेच नाव होते. मित्रपरिवार मोठा होता. काकांविषयी सर्वांच्या मनात आदरभाव होता. इंदू काकूंचे राहणीमान सर्वांना आवडेल असे होते. काकू उत्तम सुगरण होती. काकांच्या बांधकामाच्या व्यवसायात काकूंची मदत असे. आप्पांचा थोरला भाऊ नारायण शेतीवाडी करण्यातच त्यांचे दिवस गेले. त्यांना वाचनाची आवड होती. स्वतःची छोटीशी लायब्ररी होती. ऐन तारुण्यात अल्सरचा त्रास झाल्याने 54व्या वर्षी उभा व 3 मुलांना दुःखात लोटून ते जग सोडून गेले. नाना अण्णा एक उंच पुरा भारदस्त व मजबूत बांध्यांचे व्यक्तिमत्व. त्यांचा परिसरात दरारा होता. शेतात खूप कष्ट केले. हिरू काकूने त्यांना साथ दिली. तिसरा भाऊ रामचंद्र सुरुवातीस शिक्षक पेशा पत्करला. त्यांना या परिसरात राम मास्तर म्हणत असत. एक प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांची प्रसिद्धी होती. कृषी, समाज, शिक्षण व राजकीय क्षेत्रातील त्यांचं कार्य सर्वश्रुत होतं. ते उत्तम वक्ता होते. परिवारा मिळाव्याकरता आपण एकत्र आलात आणि त्यातच आपण काही गोष्टी साधण्याचा प्रयत्न केला आहे की आमची आई आणि तिच्या 90वा हा जो आपण दिन साजरा करायला ठरवला आहे त्याच सगळं आपण एकत्र आलो. पण विशेष म्हणजे आता या ठिकाणी मला सांगायचं असं आहे, आपण ज्यावेळेला जन्माला येतो आपण आपली कारकीर्द गाजवतो, आपण मोठे होतो, वैभव फार मोठे वाढते आणि शेवटी आपण कोणाला तरी विसरतो. तुम्ही आपला आस्थेने या ठिकाणी आल्यानंतर ह्या आपल्या सोहळ्यातून येण्याने प्रकाराने आपण काहीतरी घेऊन जायचं आहे, कारण विचाराची देवाणघेवाण ही फार महत्वाची आहे. रामभाव व भाषण हे एक समीकरणच होते. सुधारित शेतीवर आधारित निसर्ग शेती हे पुस्तक त्यांनी लिहिले. शेती अभ्यासासाठी इस्रायल देशाचा दौरासुद्धा त्यांनी केला होता. कर्तृत्व, वक्तृत्व व नेतृत्व कला गुणांसह अनेक विचाराने प्रभावित होऊन विविध योजना त्यांनी अंमलात आणल्या. बनू काकूंची त्यांना सदैव साथ असे. धाकट्या भावंडांचा वडीलकीच्या नात्याने प्रेमाने सांभाळ करणारा म्हणजे कमळाकर बंधू. आप्पा व वसंतचे कॉलेजचे शिक्षण केवळ बंधूमुळेच शक्य झाले. मोठ्या कुटुंबाचा भार त्यांनी पेलला. प्रेमळ सोना काकूंची उत्तम साथ त्यांना मिळाली. हा 75 आज सुरू होत आहे आप्पाची. त्यानिमित्त माझ्या मनात अनेक विचार गर्दीने काहून केले व त्या अगोदर मला सांगायचं आठवण पडली म्हणजे वडिलांनी. आमचे वडील म्हणजे आम्ही त्या दादा म्हणत असो, त्यांना राहणी त्यांची इतकी साधी होती की फक्त धोतर, शर्ट आणि टोपी हा त्यांचा नेहमीचा पर्याय असायचा. धाकटा बंधू वसंत अभ्यासात हुशार. BSc BEd शिक्षणानंतर ठाकूर हायस्कूलमध्ये शिक्षकी सेवा करून निवृत्त झाला. विंदा त्यांना उत्तम साथ देत असे. विंदासुद्धा शिक्षकी सेवेतून अलीकडेच निवृत्त झाली. अक्का ही थोरली बहीण, ती केतखाडी येथे राहत होती. सोनाताई स्वाभिमानी व कष्टाळू, ती एक ज्ञानकोशच आहे. कुटुंबातील सर्व घटना तिला अचूक ज्ञान आहेत. दादाचा स्वभाव म्हणजे कडक म्हणजे एवढा होता माणूस. दादा समज चुलीपासून लक्ष बायला काय असे उठलं तसे उठलं चाललं. लीला सर्वात धाकटी. तिचे मुंबईत वास्तव्य. तिची मुले उच्च विद्या विभूषित आहे. आणि एकूण आम्ही 9 भावंड आमच्या ह्या आईच्या आणि वडिलांच्या छत्राखाली वाढले. आईला वैवाहिक सुख किती मिळालं असेल तर 32 पासून 1949 17 वर्षाच्या वैवाहिक जीवनात जरी मिळालं तरी ती तृप्त झाली. आणि त्यानंतरचा आज काळ 51 वर्षे म्हणजे हा अफाट काळ. इतका काळ तिने जो ह्या त्याच्यात घालवला त्याचं कारण एकच की बाय आमची अत्यंत प्रेमळ. ह्या तिच्या 70 वर्षाच्या म्हणजे आल्यापासून 70 वर्ष झाली. ह्या 70 वर्षाच्या काळात मी कोणालाही अपशब्द बोलले नाही, कोणाला चापट मारली नाही, कोणाचं मन दुखावलं नाही. असं तिचं कोणी आमच्याकडे पुष्कळशी भात्र पुतणे वगैरे शिकून गेले, कोणाही ती उडं बोलली नाही. इतकंच नाही,
तर तिच्या सुना ज्या आहेत त्या सुनाला तिने कधी काही बोलली नाही आणि म्हणूनच ह्या सर्व सुनांचं, सर्व आमच्या भावांचं, सर्वांचं आईवर अतिशय प्रेम आहे. आप्पा पुष्पाचे पहिले कन्यारत्न मनुजता. सर्वजण तिला मोना म्हणतात. आप्पांना फोटोग्राफीचा छंद होता. त्यांनी मोनाची अनेक बालरूपे कॅमेऱ्यात बंदिस्त केली आहेत. अभ्यासात हुशार, माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती तसेच राष्ट्रीय शिष्यवृत्ती तिला मिळाली. SSCला 83 साली 86% गुणांसह तारापूर केंद्रात प्रथम क्रमांक तिने पटकावला होता. तिचे विद्यालयीन शिक्षक पुण्यातील नामवंत SP कॉलेज व भारती विद्यापीठ येथे झाले. पालघर डहाणू तालुक्यातील ती पहिली महिला ग्रॅज्युएट इंजिनियर होय. काही वर्षे नोकरी केल्यानंतर ती कन्सल्टंट इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. शशिकांत एका बहुराष्ट्रीय नामांकित कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट या उच्च पदावर आहे. शशिकांतचा स्वभाव प्रेमळ, सर्वांचा आदर करणार आहे. मोनाला नात्यागोत्यात खूप मानतात. मोना शशिकांत यांचा मित्रपरिवार अफाट आहे. आप्पा पुष्पाचे उत्तर दक्षिण भारत, सिंगापूर, थायलंड, दुबई व शारजा स्थळाचे दर्शन शशिकांत मोनामुळेच घडून आले. मोना शशिकांतची लाडकी लेक सुरभी, गोड मुलगी. बालनाट्य व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ती नेहमी सहभागी होते. शिल्पा अभ्यासात हुशार. 10वीला 90% गुणासह उत्तीर्ण झाल्यानंतर पुणे येथे 12वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून मुंबईहून विशेष प्रावीण्यासह तिने पदविका घेतली. काही वर्षे नोकरी केली. तिचे पती गुणेश भाबल. गुणेशने युरोप, आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व अमेरिका येथे दौरा करून शेवटी अमेरिकेत एका बहुराष्ट्रीय नामांकित कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. आसा व अस्मी त्यांची मुलं. दोघींचाही जन्म अमेरिकेतच झाला. शिल्पा गुणेशने स्वतः अमेरिकेत घर बांधले आहे. गुणेश सुस्वभावी आहे. आप्पांचे तिसरे कन्यारत्न स्वप्नजा, हुशार व स्वाभिमानी. MA त्यानंतर मॅनेजमेंटमधील पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर पत्रकारितेची पदवी तिने घेतली. इंग्रजी, हिंदी भाषेवर तिचे प्रभुत्व आहे. जनरल नॉलेज अद्ययावत ठेवण्यासाठी ती खूप वाचन करते. अनेक व्यवस्थापनात तिने नोकरी केली. असा हा आप्पांचा परिवार सुखी समाधानाने नांदत आहे.